श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या लोकांसाठी आगामी पौर्णिमेचा काळ हा केवळ एक खगोलीय घटना नसून त्यांच्या आयुष्याला संपूर्ण कलाटणी देणारा एक दैवी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. ब्रह्मांडात होणारी ग्रहांची उलथापालथ आणि पौर्णिमेची ऊर्जा मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात असे काही प्रचंड बदल घडवून आणणार आहे, जे बदल आता जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. जर तुमचे आयुष्य बऱ्याच काळापासून संकटात असेल, पैशाची चणचण भासत असेल किंवा कामात सतत अडथळे येत असतील, तर आता तुमचे भाग्य बदलण्याची वेळ आली आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत शुभ संकेत मिथुन राशीला मिळाला आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील गरिबी, दुःख आणि नैराश्य कायमचे संपणार आहे. फक्त स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट तुम्हाला मनापासून करायची आहे, ती म्हणजे घरात एका विशेष ठिकाणी हत्तीची मूर्ती किंवा चित्र ठेवायचे आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैशाचा पाऊस कसा पडेल आणि त्याच वेळी तुम्हाला कोणत्या धक्कादायक गोष्टीपासून स्वतःला बचाव करायचा आहे याचे संपूर्ण विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. पौर्णिमेनंतर थांबवता न येणारे महाबदल आणि ग्रहांची चाल. मिथुन राशीचा स्वामी बुधदेव आहे, जो बुद्धी, व्यापार, वाणी आणि धनाचा कारक मानला जातो. पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर चंद्राचे पूर्णत्व आणि बुध ग्रहाची इतर भाग्यशाली ग्रहांसोबत होणारी युती मिथुन राशीच्या लोकांसाठी यशाचे बंद दरवाजे उघडणारी ठरणार आहे. हा बदल इतका वेगवान आणि तीव्र असेल की तुम्हाला स्वतःलाही सुरुवातीला यावर विश्वास बसणार नाही. जे लोक गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जागी अडकून पडले आहेत, ज्यांच्या नोकरीत प्रगती होत नव्हती किंवा व्यवसायात सतत तोटा होत होता, त्यांच्या आयुष्यात अचानक प्रगतीचा प्रचंड वेग येईल. हा बदल प्रामुख्याने आर्थिक आणि मानसिक पातळीवर होणार आहे. तुमच्या मनातील जुनी भीती, चिंता आणि नकारात्मकता एका झटक्यात नष्ट होईल. समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. शत्रू जे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते, ते आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होतील. तुमच्या कौटुंबिक जीवनात दीर्घकाळापासून चाललेले वाद मिटतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हा बदल निसर्गाचा नियम असून तो आता कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी या बदलाचे स्वागत करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहिले पाहिजे. स्वामी समर्थांचा दिव्य संकेत आणि तुमची जबाबदारी. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण जेव्हा ते प्रसन्न होतात तेव्हा भक्तांचे संपूर्ण आयुष्य सुवर्णमयी करून टाकतात. मिथुन राशीच्या जातकांसाठी स्वामींचा संकेत असा आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी तुमच्या कर्माचे फळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या जीवनातील खडतर प्रवास आता संपला असून सुखाचे दिवस सुरू होत आहेत, असा हा संकेत आहे. पण हा संकेत पूर्णत्वास नेण्यासाठी स्वामींचे एकच सांगणे आहे, कोणतीही गोष्ट करताना ती अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून करा. जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडता किंवा स्वामींची भक्ती पूर्ण श्रद्धेने करता, तेव्हा विश्वासाची शक्ती तुमच्यासाठी काम करू लागते. मिथुन राशीच्या लोकांनी आता आळस सोडून दिला पाहिजे. मनात शंका न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या कामाला लागा. तुमच्या प्रत्येक कामात स्वामी स्वतः अदृश्य रूपाने उपस्थित राहून तुम्हाला यश मिळवून देतील. घरात या ठिकाणी ठेवा हत्ती, पैशाचा पाऊस पडणारा चमत्कारिक उपाय. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये हत्तीला अत्यंत पवित्र, पूजनीय आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. हत्ती हा विघ्नहर्ता भगवान गणेशाचे रूप मानला जातो आणि तो माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय वाहन, सहचारी देखील आहे. ज्या घरात हत्तीचा योग्य आदर आणि स्थापना होते, तिथे दारिद्र्यता कधीही टिकू शकत नाही. स्वामी समर्थांच्या माध्यमातून देखील देव आपल्याला अनेक राशीच्या लोकांनी पौर्णिमेनंतर आपल्या घरात हत्तीची छोटी मूर्ती किंवा चित्र दिसत अवश्य आणून ठेवावे. अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या घरातील आणि कुटुंबावरील सर्व संकटे आता दूर होणार आहेत. जर तुम्ही मूर्ती आणणे शक्य नसेल तर हत्तीचे सुंदर चित्र किंवा पेंटिंग देखील चालेल.
लक्षात ठेवा, हत्तीची सोंड वरच्या बाजूला असावी. वर सोंड असलेला हत्ती हा विजय, सुख आणि अफाट संपत्ती आकर्षित करतो. तसेच हत्तीची जोडी नर आणि मादी आणणे अधिक शुभ मानले जाते. स्थापनेची योग्य दिशा. वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर किंवा पूर्व दिशा ही कुबेर देव आणि प्रगतीची दिशा मानली जाते. मिथुन राशीच्या लोकांनी हत्तीची ही मूर्ती किंवा चित्र आपल्या घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला स्थापित करावे. मुख्य प्रवेशद्वारावर उपाय. जर तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत प्रचंड पैसा हवा असेल तर मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तोंड घराच्या आत असेल अशा पद्धतीने हत्तीची जोडी ठेवावी. यामुळे बाहेरून येणारी सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि ती धन दौलत घरातच टिकून राहते. देवघरात किंवा तिजोरीत. तुम्ही हा हत्ती आपल्या घरातील देवघरात किंवा जिथे तुम्ही पैसे किंवा दागिने ठेवता त्या तिजोरीत देखील ठेवू शकता. यामुळे पैशाची अनावश्यक उधळपट्टी थांबते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. हा उपाय केल्यावर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह इतका वाढेल की धन येण्याचे मार्ग आपोआप मोकळे होतील, अडकलेले पैसे परत मिळतील, कर्जातून मुक्ती मिळेल आणि घरात पैशाचा पाऊस पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. पण सावधान, या धोकादायक गोष्टींचा त्वरित खुलासा करा आणि सावध राहा. जिथे मोठा प्रकाश असतो तिथे अंधाराची सावलीही असते. पौर्णिमेनंतर मिथुन राशीच्या आयुष्यात जितका मोठा धनलाभ आणि प्रगती होणार आहे तितकाच काही गोष्टींचा धोका देखील वाढणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या राशीचा सुवर्णकाळ सुरू होतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांची नजर आणि गुप्त शत्रू सक्रिय होतात. मिथुन राशीच्या लोकांनी पुढील काही धोकादायक परिस्थितींचा वेळीच खुलासा करणे आणि सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. गुप्त शत्रू आणि नातेवाईकांपासून धोका. तुमचे यश पाहून तुमच्या जवळचे काही लोक, नातेवाईक किंवा मित्र मनातल्या मनात जळू लागतील. ते तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे आपल्या आगामी योजना, बिझनेस आयडिया आणि धनलाभाची गोड बातमी सर्वांना सांगत सुटू नका. स्वतःचे रहस्य गुपित ठेवा. बोलण्यावर नियंत्रण. मिथुन राशीचे लोक खूप बोलके असतात, पण या काळात तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द तुमचे नुकसान ठरू शकते. कोणाशीही वाद घालू नका. विशेषतः कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना नम्रता ठेवा. वादविवादांची परिस्थिती निर्माण झाल्यास तिथून शांतपणे बाजूला व्हा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी. जर तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय सुरू करत असाल, जमीन किंवा वाहन खरेदी करत असाल तर कागदपत्रे नीट वाचल्याशिवाय त्यावर सही करू नका. कोणीतरी तुमची फसवणूक करण्याचा किंवा खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू शकतो. आर्थिक व्यवहारात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, अगदी जवळच्या व्यक्तीवरही नाही. आळस आणि अति आत्मविश्वास. यश मिळत आहे हे पाहून मनात अहंकार किंवा अति आत्मविश्वास येऊ देऊ नका. सहकारी सर्व काही मीच केले ही भावना विनाशाचे कारण ठरू शकते. तसेच परिस्थिती चांगली होत आहे म्हणून काम करणे सोडून आळस करू नका. आळस हा या काळातील तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरेल. आरोग्याची हेळसांड. कामाच्या आणि पैशाच्या मागे धावताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा मानसिक तणावामुळे पोटाचे विकार आणि छातीचे जुने आजार बळवण्याची शक्यता आहे. यामुळे वेळेवर विश्रांती घ्या आणि ध्यान करा. यशस्वी जीवनासाठी अंतिम गुरुमंत्र. मिथुन राशीच्या लोकांनो, निसर्गाने आणि स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी सुखाचा रस्ता तयार केला आहे. आता फक्त तुम्हाला त्यावर योग्य पाऊल टाकायचे आहे. वर सांगितलेल्या हत्तीचा वास्तू उपाय पूर्ण श्रद्धेने घरात करा. रोज सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करा आणि माझ्या आयुष्यात जे काही बदल होत आहेत ते माझ्या चांगल्यासाठीच आहेत हा सकारात्मक विचार मनात ठेवा. धोकादायक परिस्थितीबद्दल सतर्क राहून जर तुम्ही संयमाने आणि हुशारीने पावले टाकली तर आगामी काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरेल. पैशाची कमतरता कधीही भासणार नाही आणि स्वामींच्या कृपेने तुमचे कुटुंब आनंदाने आणि वैभवाने न्हाऊन निघेल. मिथुन राशीच्या सर्व भक्तांवर स्वामींची कृपेची सावली अशीच कायम राहो. हा उपाय मी नक्की करणार.
स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.